नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाडकी बहीणची ई-के-वाय-सी कशाप्रकारे करावी? तर विद्यार्थी मित्रांनो, स्टेप बाय स्टेप आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेत लाडक्या बहिणीची जी ई-के-वाय-सी आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपण करून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कोणतीही मिस्टेक तुमच्यापासून झाली पाहिजे नाही. तर याची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो, या पोर्टलची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री ई-के-वाय-सीसाठी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येऊन जाईल. ठीक आहे. तर इथे बघू शकता ई-के-वाय-सी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी. तर या ठिकाणी लाभार्थीचा नंबर, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लाभार्थीचा आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे कॅप्चा फिलअप करावा लागेल हा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. ठीक आहे. यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या महिलांना जे आहे ते OTP येत नाही आहे. तर त्यासाठी जे आहे ते आधार क्रमांक तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरशी संलग्न करून घ्या, म्हणजे लिंक करून घ्या आणि बँकेशी सुद्धा तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर लिंक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला OTP येऊन जाईल आणि तरीही OTP येत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 12च्या नंतर तुम्ही ट्राय करा, तेव्हा होऊ शकते. त्यानंतर अशा प्रकारचा नेक्स्ट स्टेप येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो OTP टाकल्यानंतर. तर इथे बघू शकता तुम्ही वडिलांचा किंवा पतीचा OTP टाका. आता ज्यांना पती नाही आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा वडील नाही आहे, तर त्यांच्यासाठी सध्याच कोणतीही अपडेट आलेली नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही वडिलांचा किंवा पतीचा इथे आधार क्रमांक टाकू शकता. त्यानंतर हा कॅप्चा या ठिकाणी फिलअप करून घ्या. त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करावं लागेल. ठीक आहे. यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा OTP सेंडचा जो आहे तो आयकॉन तुमच्यासमोर दिसून जाईल. इथे तुम्हाला 6 अंकी OTP सेंड करावे लागेल. ठीक आहे. जो तुमच्या पतीचा किंवा वडिलांच्या मोबाईल नंबरवर आलेला असतो. ठीक आहे. तर इथे सबमिट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस येऊन जाईल. ठीक आहे. इथे लक्ष द्या. तर इथे विद्यार्थी मित्रांनो, वडिलांच्या व पतींचे नाव, त्यानंतर इथे जात प्रवर्ग, ठीक आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहे ते तुम्ही तुमची कॅटेगरी कोणी SC, ST, OBC, VGN, TSBC निवडू शकता. त्यानंतर इथे बघू शकता माझ्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग व मंडळ यामध्ये नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हे जे विधान आहे हे बरोबर आहे. तर इथे होय सिलेक्ट करायला लागेल. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर या ठिकाणी सुद्धा होय, दोन्ही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो होयवर सिलेक्ट करावं लागेल आणि इथे कॅप्चावर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. ठीक आहे. यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन जाईल की तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. हा सिंपल आणि इझी मेथडमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती सांगितलेली आहे. कुठल्याही प्रकारची चूक करू नका आणि लाडक्या बहिणीचा फॉर्म योग्य प्रकारे फिलअप करून द्या. अजूनही कोणते डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा आणि अपकमिंग लाडक्या बहिणीच्या कोणत्याही अपडेटसाठी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुमच्यापासून कोणतीही अपडेट मिस होता कामा नये. धन्यवाद.